सदाशिवपेठ, नारायणपेठ, डेक्कन परिसर या भागातली ट्रॅफिक जी आहे ती कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरलेला भिडे पूल जो आहे तो अनेक दिवसांपासून बंद असल्याचं पाहायला मिळालं होतं। जवळपास 1.5-2 महिने झाला हा पूल बंद होता आणि त्यानंतर हा पूल खरं तर 6 जून रोजी म्हणजे 2 दिवसांपूर्वी चालू होणं अपेक्षित होतं, मात्र तसं घडलेलं नाहीये। हा पूल आणखी 1.5-2 महिने जो आहे तो आता बंद असणार आहे अशी माहिती समोर आलेली पाहायला मिळते। मी आता याच भिडे पुलाच्या इथे उभी आहे। तुम्ही आता जर पाहिलं तर या ठिकाणी खरं तर महा मेट्रोच्या अंतर्गत एक लोखंडी पादचारी पूल उभारण्याचं काम भिडे पुलाच्या वर चालू होतं। हे काम 6 जून पर्यंत पूर्ण होईल असं सांगितलेलं होतं, मात्र आता जर आपण पाहिलं तर जवळपास 20 ते 30% काम या ठिकाणचं पूर्ण झालेलं आहे। आणखी बरंचसं काम बाकी आहे, त्यामुळेच कुठेतरी हा पूल बनायला जास्त वेळ लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी लवकर खुला होणार नाहीये। त्यामुळेच महामेट्रोने पुण्याचे वाहतूक पोलीस असतील किंवा पुणे महानगरपालिका असेल या दोघांना सुद्धा हा पूल आणखी काही दिवस बंद ठेवण्याची मागणी जी आहे ती पत्राद्वारे करण्यात आलेली आहे आणि अर्थात या मागणीच्या नुसार आता पुढच्या 15 ऑगस्ट पर्यंत हा पूल जो आहे तो बंदच राहणार आहे आणि त्याचबरोबर या भागातली जी काही वाहतूक आहे ही वाहतूक इतर पर्यायी मार्गांनी वळवलेली पाहायला मिळते। आताही पाहिलं तर या ठिकाणी काम जे आहे ते प्रचंड वेगात चालू आहे, मात्र हे काम 2 महिन्यात तरी पूर्ण होईल का याची शंकाच वाटते, कारण ऑलरेडी 2 महिने हा पूल 1.5-2 महिने बंद होता आणि 1.5-2 महिन्यात केवळ 20 ते 25% काम पूर्ण झालंय, आणखी 70-75% काम बाकी आहे। असं सगळं असताना पुढच्या 1.5-2 महिन्यात हे काम पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर हा केवळ एक पूल बंद असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पुण्यातल्या नदीपात्रातून ज्या काही गाड्या जातात, सदाशिवपेठ असेल, नारायणपेठ असेल, पुढे शनिवारपेठ असेल किंवा मग पलीकडे आपण पाहिलं तर डेक्कनचा भाग असेल, जेम रोड असेल, या सगळ्या परिसरातून जी वाहतूक होते या एका पुलामुळे बरीचशी वाहतूक कोंडी जी आहे ती टळलेली दिसते। मात्र हा पूल बंद असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी असतील, नोकरदार वर्ग असेल, या सगळ्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय, कारण कितीही पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले असले तरी सुद्धा जी वाहतूक या पुलामुळे कुठेतरी सुरळीत होत होती ती इतर पर्यायी मार्ग असून सुद्धा होताना दिसत नाहीये। दररोज सायंकाळच्या सुमारास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं पाहायला मिळतं। झेड ब्रिज असेल किंवा मग खाली पलीकडचा भाग जो आहे नदीपात्राचा, जिथे खाऊगल्ली वगैरे आहे, चौपाटी आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होताना दिसून येत आहे। त्यामुळे आता 1.5 महिने पूल बंद ठेवून सुद्धा काम जर इतकंच झालं असेल तर पुढच्या 15 ऑगस्ट पर्यंत तरी हे काम पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर काम पूर्ण होतंय का असं म्हणण्यापेक्षा काम पूर्ण झालंच पाहिजे, कारण आपण जर बघितलं तर या एका पुलामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती सुटायला मदत होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे काम कशा पद्धतीने पूर्ण करता येईल हेच कुठेतरी महामेट्रोने आता पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।